2 वाद होते, दिगंबर श्वेतांबर, परंतु त्यांनी मान्यता मिळवून घेतली. का घेतली तर स्वतःच एक धर्माचं एक अस्तित्व असतं. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे आपल्या शैक्षणिक मुलांना त्याचा फायदा होतो आणि आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. हे 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी हिंदू संस्कृती जी अनिष्ट प्रथा होते, रूढी होते, या सगळ्या त्याग करून त्यांनी परिपूर्ण असं एक लिंगायत धर्म या समाजाला दिलेला आहे. हजारो अठरो पगड 100 पोट जात असतील मला वाटतं, या सगळ्यांना लिंग धारणा करून त्यांना आपल्या उच्च कुळात आणलेलं आहे. असं एक समतावादी बसवण्णा होते. त्या काळापासून मला वाटतं 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घटनेमध्ये लिहित असताना त्यांनी धर्माच्या कॉलममध्ये लिंगायतांना स्वतंत्र असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आज त्याचा आहे, परंतु आमची लोक मिळवणंच कमी पडले. याकरिता 23 राज्य, कर्नाटक राज्य, तेलंगणामध्ये विविध मोठमोठे मोर्चे झाले. त्या मोर्चाचं फलित असं झालं की कर्नाटक सरकारनं हायकोर्टाचे जज जे नागमोहन दास आहेत त्यांची कमिटी नेमली. त्याच्यामध्ये त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी सांगितलं. त्या कमिटीला सांगण्यात आलं की बाबा राज्यघटनेमध्ये एखाद्या धर्माला जर मान्यता द्यायचं असेल, धर्माच्या ते आपल्या संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे. त्या धर्माचं संस्थापक पाहिजे, धर्म चिन्ह पाहिजे, वचन सहित सगळे हे जे अभिप्रेत आहे ते सर्व अभ्यास केल्यानंतर लिंगायत हा परिपूर्ण धर्म आहे असे त्यांनी अहवाल दिले आणि कर्नाटक सरकारनं धर्म मान्यता दिली. आता हे राष्ट्रीय जनगणना आहे. त्याच्यामध्ये आता हे देशाला की आपल्याला महाराष्ट्रात किती लिंगायत लोक राहतात, कर्नाटकमध्ये किती राहतात, तेलंगणामध्ये किती राहतात, स्वतः ही लिंगायतांची काउंट होती. त्यामुळं लिंगायत समाज कुठे वसलेला आहे यासाठी सर्वच मठाधीशांनी किंवा सर्व संघटनांनी आवाहन केले आहे की आपल्या धर्माच्या रकान्यात लिंगायतल्या व आपला पोटजात मेन्शन करा. येणारा हा काळ म्हणजे आपला स्वतंत्र ओळख राहील. मी तमाम महाराष्ट्रातील 1 कोटी जनतेला सुद्धा विनंती करतो की आपण ही जनगणनामध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख करून करावे.